नमस्कार मित्रांनो, आपल्या सर्वांसाठी आता आपला मित्र उदय लाड घेऊन आलाय अद्भुत व्हिडिओ पाहण्या सर्वांच्या आवडत्या यूट्यूब चॅनल शेती मित्र करतो आता मनापासून खूप खूप स्वागत। जो साध्यापासून बांध्यापर्यंतचा सामान्य सोयाबीन उत्पादक कास्तकार बांधव आहे त्या सर्वांनी थंबनेल पाहितला आणि त्या सर्वांनी आता टायटल सुद्धा वाचले। जो चांद्यापासून बांध्यापर्यंतचा सामान्य सोयाबीन उत्पादक कास्तकार बांधव आहे त्या सर्वांच्या मनातील सध्याचा हा सर्वात महत्त्वाचा सवाल, जो सवाल तुमच्या आमच्या आपल्या सर्वांच्या मनात सध्या उपस्थित झालाय। ज्या सवालाच्या अनुसार काय जानेवारी महिन्यात आता देशांतर्गत बाजारामध्ये सोयाबीनचा बाजारभाव हा होऊ शकतो 5,500 पार। ज्या पद्धतीनं हा सवाल तुमच्या मनात उपस्थित झालाय त्याच पद्धतीनं हा सवाल माझ्या सुद्धा मनात उपस्थित झालाय। चांद्यापासून बांध्यापर्यंतचा सामान्य सोयाबीन उत्पादक कास्तकार बांधव हा आजच्या कंडिशनला विचारायला लागलाय की काय जानेवारी महिन्यात आता देशांतर्गत बाजारामध्ये सोयाबीनचा बाजारभाव हा होऊ शकतो या ठिकाणी 5,500 पार। जर आपल्यासारख्या सामान्य सोयाबीन उत्पादक कास्तकार बांधवांना सुद्धा हाच प्रश्न पडला असेल आणि आपल्यासारख्या सामान्य सोयाबीन उत्पादक कास्तकार बांधवांना या प्रश्नाचे अचूक उत्तर जाणून घ्यायचे असेल तर मला वाटतं याच्यासाठी आता आपण सर्वांनी जरूर हा व्हिडिओ या ठिकाणी सुरुवातीपासून शेवटपर्यंत पाहावा आणि व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत असताना जिथे आपल्या सर्वांना हा व्हिडिओ मनापासून आवडल्यासारखा वाटेल तिथंच व्हिडिओला लाईक करा। जास्तीत जास्त सामान्य सोयाबीन उत्पादक कास्तकार बांधवांपर्यंत अत्यंत महत्त्वाचा व्हिडिओ पाठवण्यासाठी जरूर व्हिडिओ शेअर करा आणि आत्तापर्यंत जर आपण सर्वांनी चॅनलला केलं नसेल सबस्क्राईब तर जरूर चॅनलला सबस्क्राईब करून या ठिकाणी नोटिफिकेशन बेलला करा ऑल, ज्याच्यामुळे आपल्या सर्वांना येणारा प्रत्येक व्हिडिओ सातत्याने या ठिकाणी पाहावयास मिळत राहतो। तर बघा मित्रांनो, चांद्यापासून बांध्यापर्यंतच्या सामान्य सोयाबीन उत्पादक कास्तकार बांधवांच्या मनातील सध्याच्या कंडिशनचा हा लाख मोलाचा सवाल, ज्या सवालाच्या अनुसार काय जानेवारी महिन्यात आता देशांतर्गत बाजारामध्ये सोयाबीनचा भाव हा होऊ शकतो 5,500 पार। चला तर मग आपल्या मनात निर्माण झालेल्या सध्याच्या या सर्वात महत्त्वाच्या प्रश्नाचे जाणून घेऊयात अचूक उत्तर की जानेवारी महिन्यात काय देशांतर्गत बाजारामध्ये आता सोयाबीनचा बाजारभाव हा होऊ शकतो 5,500 पार। जर आपण सर्वांनी बघितलं तर सध्याच्या कंडिशनला देशांतर्गत बाजारामध्ये जी सोयाबीनची दर पातळी ही दिसत आहे ती सध्याच्या कंडिशनला 4400 रुपये प्रति क्विंटल पासून 48 रुपये प्रति क्विंटलच्या दरम्यान आहे। म्हणजे जर आपण सर्वांनी बघितलं तर मागच्या 8 ते 15 दिवसात देशांतर्गत बाजारामध्ये जो सोयाबीनचा बाजारभाव आहे तो तब्बल 300 रुपयांनी या ठिकाणी वाढलाय। मग अशा परिस्थितीमध्ये सामान्य सोयाबीन उत्पादक जो कास्तकार बांधव आहे तो विचारता झालाय की काय या तेजीत मग जानेवारीचा शेवट 5,500च्या आसपास होऊ शकतो, काय जानेवारी महिन्यात सोयाबीन 5,500 पर्यंत पोहोचू शकते। चला समजावून सांगतो आता आपला। बघा मित्रांनो, यंदाच्या वर्षी देशातील बाजारात सोयाबीनचं जे एकंदर असणारे अवकेचं चित्र आहे ते अत्यंत या ठिकाणी आशादायक आहे। यंदाच्या वर्षी सोयाबीनची आवक ही भरघोस प्रमाणात होत आहे, पण एक गोष्ट लक्षात घ्या की यंदाच्या वर्षी देशातील सोयाबीनचं उत्पादन मात्र 25 ते 30% घटले। मग एकीकडे उत्पादन घटले आणि दुसरीकडे आवक चालू आहे, या मागचं कारण काय हे समजून घ्या। बघा मित्रांनो, मध्य प्रदेशमध्ये भावांतर योजना लागू आहे, त्यामुळे तिथं सोयाबीनचा भाव काय आहे हे मॅटर्स करत नाही। यामुळे मध्य प्रदेशमध्ये सोयाबीनची आवक जोरदार सुरू आहे, पण मध्य प्रदेशमधील सोयाबीनची ही आवक 15 जानेवारीनंतर 100% घटणार आहे। दुसरीकडे महाराष्ट्र, राजस्थान व इतर राज्यांमध्ये हमी भावावरती सोयाबीनची खरेदी सुरू आहे, याच्यामुळे सोयाबीनची आवक या ठिकाणी जोरदार दिसत आहे। पण लक्षात घ्या, खुल्या बाजारामध्ये व्यापारी आणि ऑइल मिलवाले यांना सोयाबीन मिळत नाही। असं मानलं जात आहे की इथून जसा जसा दिवस हा ओलांडला जाणार तसा तसा सोयाबीनची मागणी आणि पुरवठा याच्यात मोठा गॅप निर्माण होणार आणि हा गॅप सोयाबीनच्या बाजारभावाला या ठिकाणी तेजी प्रदान करणार आणि या तेजीमुळे सोयाबीनचा भाव हा 15 जानेवारीनंतर 5,000 व 31 जानेवारीपर्यंत 5,200 पार पोहोचू शकतो। पण सोयाबीनचा भाव 5,500 होण्यासाठी मात्र आपल्याला फेब्रुवारी किंवा मार्च महिन्याची वाट बघावी लागेल। म्हणजे सोयाबीनचा भाव इथून 31 जानेवारीपर्यंत तेजी दाखवणार, पण भाव 5,500 होणार नाही। याचा अर्थ असा नाही की भविष्यात होणार, पण जानेवारी महिन्यात मात्र सोयाबीनचा भाव हा 100% 5,500 होणार नाही।
मग अशा परिस्थितीत सोयाबीन विक्रीचा विचार करणाऱ्या सामान्य सोयाबीन उत्पादक कास्तकार बांधवांना माझा एवढाच सल्ला आहे. विक्रीचा विचार करत असाल, रिस्क घ्यायची नसेल तर सरकारला सोयाबीन विक्री हमी भावावर करा. जर तुम्ही 3-4 महिने थांबत असाल तर तुम्हाला 6,000चा भाव पण मिळू शकतो. आणि जर खुल्या बाजारात सोयाबीन विक्रीचा निर्णय पक्का आहे तर 15 जानेवारीनंतर विक्री केल्यावर 200-300 रुपये प्रति क्विंटल फायदा आपणास होऊ शकतो. भविष्यात देशातील बाजारात आता सोयाबीनची दर पातळी ही कशा पद्धतीनं राहणार याबद्दल अधिक अचूक माहिती जाणून घेण्यासाठी कृपया पाहत राहा आवडते यूट्यूब चॅनल शेती मित्र. व्हिडिओमधील माहिती आपणास आवडली असेल तर व्हिडिओस लाईक करा. सामान्य सोयाबीन उत्पादक कास्तकार बांधवांपर्यंत अत्यंत महत्त्वाचा व्हिडिओ पाठवण्यासाठी व्हिडिओ शेअर करा. चॅनलला सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेलला ऑल करा. याच्यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ आपणास मिळत राहतो. या ठिकाणी आता सतत शेतकरी मित्रांनो आणि कास्तकार बांधवांना असाच एक नवीन व्हिडिओ घेऊन मी आपला मित्र उद्या आपल्या सर्वांना आवडते यूट्यूब चॅनल शेती मित्र मिळत राहील. तोपर्यंत सर्व कास्तकार बांधवांचे आजच्या वेळेत आपला मित्र उद्या व्यक्त करतो. खूप खूप आभार.